उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। काळाराम मंदिरामध्ये ते दर्शन घेऊन आरती करणार आहेत। सायंकाळी 6:30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरती सुद्धा उद्धव ठाकरे करणार आहेत। 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे अयोध्येला न जाता आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि नाशकात ते काळाराम मंदिरामध्ये पूजा आरती करणार आहेत। एकीकडे अयोध्येमध्ये आज रामलल्लाचं प्रतिष्ठापना केली जाणार आहे, रामलल्लाच्या मूर्तीची, आणि त्याच वेळेला जेव्हा उद्धव ठाकरेंना या सोहळ्याचं निमंत्रण होतं तिथं न जाता आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे हे आरती करणार आहेत। गोदा आरती सुद्धा संध्याकाळी ते 6:30 वाजता करणार आहेत गोदा घाटावर, आणि महाआरती सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हस्ते या ठिकाणी केली जाणार आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे थेट नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? आज एकीकडे अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू आहे, सोहळा या ठिकाणी होतोय, तर दुसरीकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे येत आहेत। काय चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळतंय? नक्कीच फरक। खरं तर शेकडो वर्षांच्या बहुप्रतीक्षेनंतर रामलल्लाचा आज अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर देशातील प्रमुख पदाधिकारी असतील, विविध साधू संत असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये आहे, आणि सगळं आज रामलल्लाचं संपूर्ण देशामध्ये राममय वातावरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर दुसरीकडे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे, परंतु आज या काळाराम मंदिरामध्ये खरं तर ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे येणारे। खरं तर 1994 नंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचं महाअधिवेशन आज होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, परंतु त्यापूर्वी खरं तर उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थान भगूर येथे भेट देणार आहे। यानंतर ते थेट काळाराम मंदिरात येणार आहे, इथं आरती करणार आहे, दर्शन करणार आहे। यानंतर खरं तर गंगा आरती जी आहे ती केली जाणार आहे, गोदावरीची आरती केली जाणार आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या डेमोक्रेसी हॉल येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचं महाअधिवेशन होणार आहे। जवळपास 1700 पदाधिकारी या ठाकरेंच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हजर असणार आहे। एकूणच उद्धव ठाकरे यांचं जे आहे लोकसभेचं रणशिंग हे नाशिकमधून फुंकलं जाणार आहे। दार उघड बाई दार उघड अशा पद्धतीचा जो नारा आहे तो उद्धव ठाकरे यावेळी घेऊन येत आहे। खरं तर 1994 देखील अशाच पद्धतीचं अधिवेशन हे नाशिकमध्ये घेण्यात आलं होतं। यानंतर 1995 राज्यामध्ये युतीची सत्ता बसली होती, भाजप सेनेचं कसं होईल त्याचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। मात्र आज आपण बघतोय की मोठा दिवस आहे, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सध्या कसं दृश्य आहे यावर। इथली दृश्य आपल्याला दाखवू शकाल का? कसं चित्र इथं दिसतंय हे आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकाल का? महेश, आवाज येतोय माझा? महेश, तर महेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, त्यांच्याकडून इथले अपडेट्स आपण घेत राहणार आहोत, कारण उद्धव ठाकरे हे आज नाशिकात आहेत। नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये ते पूजा करणार आहेत आणि त्याचबरोबर आरती सुद्धा करणार आहेत। त्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये रामभक्तांची गर्दी असेल आणि उद्धव ठाकरे यावेळेला नेमकं काय बोलणार याकडेही लक्ष लागलेलं आहे। तर 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्येच आयोजित करण्यात आलं आहे। आज काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे हे पूजा करणार आहेत, आरती करणार आहेत, तर उद्या या ठिकाणी त्यांचं अधिवेशन होणार आहे ठाकरे गटाचं। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे, ते नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? काळाराम मंदिरामध्ये आज कसं चित्र तुम्हाला पाहायला मिळते? कारण देशभरामध्ये आज एक राममय वातावरण दिसतंय नाशिकमध्ये, आणि विशेषतः काळाराम मंदिरात कशी दृश्य आहे सध्या? अगदी खरं आहे फरा। आपण जर बघितलं तर काळाराम मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतंय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात येऊन ज्यावेळेस भेट दिली होती, काळाराम मंदिरामध्ये स्वच्छता केली होती, यानंतर काळाराम मंदिरामधल्या येणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढलेली आहे। जवळपास देशभरातून लाखो भाविक जे आहे ते काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहे। मात्र आत्ताचं जर सध्याचं जर चित्र बघितलं तर सकाळपासूनच खरं तर लांबच लांब रांगा या काळाराम मंदिराच्या
मंदिराच्या बाहेर लागलेले आहे. खरं तर रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी ज्यांना अयोध्येला जाता नाही आलं, मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी हे भाविक आलेले आहेत. सकाळपासूनच विविध कार्यक्रम हे संस्थानाच्या वतीने खरं तर आखण्यात आलेले आहे. आज या ठिकाणी महाआरती देखील होणार आहे. यानंतर जर बघितलं तर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे, प्रसादाचं वाटप होणार आहे आणि 2-3 दिवसांपासून विविध कार्यक्रमाची जी रेलचेल होती ती या ठिकाणी बघायला मिळते. आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतंय. देशभरातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि काळारामाचं दर्शन घेऊन खरं तर रामलल्लाचंच आपण दर्शन घेतोय असं समजून खरं तर काळारामाच्या चरणी हे भाविक नतमस्तक होताना आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. इकडचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.